जाऊया पुढच्या बातमीकडे आणि ही बातमी कोल्हापूरमधून आहे। कोल्हापूरकरांचा गुढीपाडवा सुद्धा सिलेंडरच्या प्रतीक्षेतच जातोय। गॅस सिलेंडरसाठी एजन्सीच्या बाहेर अजूनही कोल्हापूरकरांची खूप मोठी गर्दी पाहायला मिळते। इकडे राजारामपुरीसह ठिकठिकाणी कोल्हापूरकरांनी आता रांगा लावल्याचं चित्र आज पाहायला मिळतंय। खरं तर आज नवीन वर्षाचा पहिला दिवस, घरी गुढी उभारण्याची लगबग असते, मात्र कोल्हापूरकरांना आज सुद्धा सिलेंडरच्या प्रतीक्षेसाठी अशा प्रकारे रांगेत उभं राहावं लागतंय। गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गॅस टंचाई आहे आणि त्यामुळे नागरिकांना दिवस रात्र या रांगांमध्ये पाहायला आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक एजन्सीच्या बाहेर सध्या गर्दी करून आहेत। अगदी लहान मुलं सुद्धा रांगेत उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात। सध्या सगळ्याच राज्यामध्ये सगळ्याच जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारे गॅसची टंचाई आहे। कोल्हापूरमधून आपल्याला ही दृश्य पाहायला मिळतात। युद्धाचा परिणाम हा जिल्ह्यातल्या गॅस पुरवठ्यावरही झालेला आहे आणि ही संपूर्ण साखळी गॅस पुरवठ्याची सध्या विस्कळीत झाली आहे। आपण पाहतोय गॅस एजन्सीचे दरवाजे सुद्धा अजून उघडलेले नाहीये, शटर सुद्धा अजून डाऊन आहेत, मात्र नागरिकांच्या कित्येक तरी किलोमीटर अशा रांगा लागल्याचं हे चित्र कोल्हापूरमध्ये पाहायला मिळतंय।